कधी कधी स्पर्धे परीक्षेत आपल्याला 83चा घातांक 83 च्या एकक स्थानी कोणता अंक येणार या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला संख्येची लय माहीत असणे महत्वाचे आहे. तर संख्यांच्या लयीमध्ये पहिल्यांदा ज्या संख्या येतात त्या आहे 0, 1, 5 आणि 6. ज्याही संख्येच्या एकक स्थानी या चार पैकी म्हणजेच 0, 1, 5 आणि 6 पैकी एक संख्या असणार व त्याचा घातांक केलेला असणार. घातांक 0 सोडून कितीही असो, त्या संख्येच्या उत्तराचा एकक अंक हा नेहमी तोच अंक असणार. म्हणजेच काय, जर संख्येच्या एकक स्थानी जर 0 असणार तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी सुद्धा 0 असणार. जर संख्येच्या एकक स्थानी 1 असणार तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी सुद्धा 1 असणार. जर संख्येच्या एकक स्थानी जर समजा 5 असणार तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी सुद्धा 5 असणार व संख्येच्या एकक स्थानी जर 6 असणार तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी सुद्धा 6 असणार. आपण यावरील एखादे एक्झाम्पल पाहू. पहा, 10चा जर मी वर्ग केला तर त्याचे उत्तर किती ते 100. 10च्या एकक स्थानी काय आहे 0. जसे आपण पाहिले, जर 0 एकक स्थानी असणार, 0 सोडून कोणताही जर घातांक केला तर त्याच्या एकक स्थानी हे 0 येणार. तर पहा, 10चा वर्ग केल्यावर त्याच्या एकक स्थानी हा 0 आला. जर मी 11चा वर्ग केला, 11चा वर्ग काय आहे 121. तर 121, तर 11च्या एकक स्थानी काय आहे 1. आपल्या संख्येच्या एकक स्थानी 1 असणार व त्याचा घातांक केला, त्याच्या येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी सुद्धा आपल्याला 1 मिळतो. तर इथून आपल्याला एकच मिळाला. माझ्याकडे संख्या आहे समजा 5. 5चा मी घन घेतला तर त्याचं उत्तर काय येतं 125. तर आपण आता पाहिलं, जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 5 असणार, 0 सोडून कोणताही घातांक घेतला तर त्याच्या येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी हे नेहमी 5 असणार. तर हे त्याचे उत्तर झालं. आता मी संख्या घेतो 6. 6चा मी वर्ग केला तर 6चा वर्ग येतो 36. आता जशी 5 साठी पाहिली तसंच, जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 6 असणार व त्याचा आपण 0 सोडून जर घातांक आपण घेतला तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी हे नेहमी तीच संख्या म्हणजे 6 असणार. तर हे झालं एकक स्थानी जर 0, 1, 5 किंवा 6 जर असणार आणि त्याचा घातांक जर घेतला तर त्याच्या येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी काय असणार त्याच्याबद्दल. त्यानंतरच्या संख्या आहे 4 व 9. कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 4 किंवा 9 असणार, घातांक घेतल्यानंतर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानीचे अंक हे घातांक सम आहे किंवा विषम आहे यानुसार बदलतात. जर 4चा घातांक मी 1 घेतला म्हणजेच 4चा घातांक मी विषम जर घेतला तर त्याचे उत्तर 4 येतं. आणि 4चा घातांक जर मी सम घेतला म्हणजे 4चा वर्ग घेतला, सम जर घेतला मी, तर त्याचे उत्तर हे 16 येतं. म्हणजे याच्या एकक स्थानी 6 येतो आणि याच्या एकक स्थानी 4 येतो. जर मी 4चा घातांक 3 घेतला म्हणजेच 4चं घन केला तर परत 4चा घातांक विषम झाला तर याच्या येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी हे 4च असणार. कारण 4चा घन आपल्याला माहित आहे तो काय असतो 64. तर सम व विषम घातांकासाठी येणाऱ्या उत्तराचा एकक अंक हा नेहमी सारखा राहणार. तर त्यासाठी आपण आता हा एक टेबल पाहू. जर संख्येचे एकक स्थान जर 4 असणार व घातांक विषम असणार तर उत्तराच्या एकक स्थानी हे नेहमी 4 असणार. जर संख्येचे एकक स्थान 4 असणार व घातांक सम असणार तर येणाऱ्या उत्तराचे एकक स्थानी नेहमी 6 असणार. जर संख्येच्या एकक स्थानी 9 असणार व घातांक हे विषम असणार तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी हे नेहमी 9 असणार. जर संख्येचे एकक स्थान 9 असणार आणि घातांक सम असणार तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी हा नेहमी 1 असणार. त्यानंतरचे एकक स्थानी असलेल्या संख्या येतात त्या म्हणजे 2, 3, 7 व 8. जर एकक स्थानी 2, 3, 7 किंवा 8 पैकी एक जर संख्या असणार तर दर 4 घातांकानंतर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानचे अंक हे रिपीट होतात. म्हणजे परत परत तेच अंक येतात. आपण त्याचं एक उदाहरण पाहू. पहा, जर मी 2चा घातांक 1 घेतला तर याचे उत्तर येते 2. जर मी 2चा घातांक 2 घेतला तर याचे उत्तर येणार 4. जर मी 2चा घातांक 3 घेतला तर याचे उत्तर येणार 8. जर मी 2चा घातांक 4 घेतला तर याचे उत्तर येतं 16. तर आता पाहू आपण इथे
सर्वात पहिल्यांदा 2 येतोय, त्यानंतर एकक स्थानी 4 येतोय, त्यानंतर एकक स्थानी 8 येतोय व त्यानंतर एकक स्थानी 6 येतोय. पण यानंतर जर मी समोरचे घातांक घेतले तर ह्या येणाऱ्या संख्या ज्या की आहेत 2, 4, 8, 6 या परत परत रिपीट होतात. म्हणजे परत परत त्याच संख्या येतात. जसे की मी आता समजा 2चा घातांक 5 घेतला तर त्याचे उत्तर 32 येणार. जर 2चा घातांक मी 6 घेतला तर त्याचे उत्तर 64 येणार. तर आता आपण पाहिलं पहा. वरती काय होतं 2 होतं. म्हणजे एकक स्थानी जे 2च्या घातांकाला 1ला होतं तेच 2च्या घातांकाला 5ला आहे. जे 2चा घातांक 2ला होतं त्याचा एकक स्थान व 2चा घातांक 6चा एकक स्थान एकच आहे. याचा अर्थ काय आहे? संख्येच्या एकक स्थानी जर 2 असणार तर 4 घातांकानंतर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी सारख्या संख्या येतात. जर घातांक मोठा असणार तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी काय असणार हे कसे काढायचे ते आता आपण पाहू. तर सर्वात पहिल्यांदा हे जे 4 अंक आहे जे म्हणजे 2, 3, 7 आणि 8 यांचे आपल्याला घातांक 1, 2, 3 व 4 च्या एकक स्थानी काय अंक येतात हे आपल्याला सर्वात प्रथम माहित पाहिजे. म्हणजेच काय 2च्या घातांक 1 किंवा 3च्या घातांक 1, 7च्या घातांक 1, 8च्या घातांक 1 जर असणार तर त्याच्या एकक स्थानी काय येतं हे आपल्याला माहित पाहिजे. तर जर 2चा घातांक 1 असणार तर त्याच्या एकक स्थानी 2 येणार, 3चा घातांक 1 असणार तर त्याच्या एकक स्थानी 3 येणार, 7चा घातांक 1 असणार तर त्याच्या एकक स्थानी 7 येणार, 8चा घातांक 1 असणार तर त्याच्या एकक स्थानी 8 येणार. तसेच 2चा घातांक जर 2 असणार तर 4 येणार, 3चा घातांक जर 2 असणार तर 9 येणार, 7चा घातांक जर समजा 2 असणार तर त्याच्या एकक स्थानी काय येणार 7 7 49. तसं तर 49 होतं तर आपण 49 नाही लिहिणार, त्याच्या एकक स्थानी 9 येतो. तर याच्या एकक स्थानी 9 येणार, 8चा घातांक 2च्या एकक स्थानी 4 येणार. जर 2चा घातांक 3 असणार तर त्याच्या एकक स्थानी 8 येणार, 3चा घातांक जर समजा 3 असणार तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी 7 येणार, 7चा घातांक जर 3 असणार तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी 3 येणार आणि 8चा घातांक जर 3 असणार तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी हे 2 येणार. आणि 2चा घातांक जर 4 असणार तर त्याच्या येणाऱ्या एकक स्थानी 6 येणार, 3चा घातांक जर 4 असणार तर त्याच्या येणाऱ्या एकक स्थानी येईल 1, 7चा घातांक जर 4 असणार तर त्याच्या एकक स्थानी येईल 1, 8चा घातांक जर 4 असणार तर त्याच्या एकक स्थानी येईल 6. तर या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. माहित जरी नसणार तर आपण काढू शकतो. कसं काढायचं? समजा मला 7चा घातांक 4 साठी काढायचा आहे. तर साधं सिंपल आहे. 7 × 7 × 7 × 7. तर काय? ह्या 2 7चा गुणाकार, ह्या 2 7चा गुणाकार. 7 7 49, या 7 7 49. तर आपल्याला हे पुढचे अंक नाहीच पाहिजे. आपल्याला फक्त एकक स्थानच्या अंकाची जर गुणाकार केला 9 9 81 तर 81 याचा एकक स्थानी काय येतो 1. तर हा 1 जो आहे हा 1 इथे काढलाय आपण. हे जर तुमच्या लक्षात राहत नसणार तर आपण काढू पण शकतो. आता आपण पाहू जर घातांक मोठा असणार तर हे काढायचं कसं. आता आपण पाहिलं दर 4 घातांकानंतर येणाऱ्या एकक स्थान हे आपले रिपीट होत आहे. तर जो पण घातांक आपल्याला दिला असणार, आता साधं सिंपल आपण इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे 2⁶ चा 64 आपल्याला माहित आहे म्हणून इथेच आपण फक्त 6चं एक्झाम्पल घेऊ. तर 6 हा आपला घातांक आहे. त्या घातांकाला कशाने भागायचं तर 4ने. कारण दर 4 घातांकानंतर आपलं उत्तर हे रिपीट होत आहे. जर त्याला 4ने भागितलं तर 4 1 4 आणि इथे काय उरतंय आपलं हे बाकी उरते. या बाकीवरून आपण ठरवतो की कोणत्या घातांकाचा एकक अंक आपण घ्यायचा. इथे मी बाकीसाठी लिहितो. बाकी जर 1 असणार तर घातांक 1 साठी घ्यायचा. बाकी जर 2 असणार तर 2 साठी घ्यायचं. बाकी जर 3 असणार तर 3 साठी घ्यायचं. फक्त 4 साठी जे आहे बाकी ही 0 राहील. जर 0 बाकी असणार तर 4 घातांकावाला एकक अंक आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे आपली बाकी 2 होती आणि आपल्याला कोणाचे काढायचे होतं 2चा घातांक 6 काढायचा होता आपल्याला. तर बाकी आपली होती 2. तर त्यामुळे 2चा घातांक 2 साठी जे उत्तर असणार तर त्याच्या एकक स्थानी काय येतंय 4. तर इथे सुद्धा आपल्या एकक स्थानी जे उत्तर आहे त्याच्या एकक स्थानी आपला 4 आलेला आहे. तर इथे आपण आता जे पाहिलं त्याची एक रिव्हिजन आहे. संख्यांची लई काय आहे जर 0 1 5 6 हे जर अंक असणार तर एकक स्थानाचा अंक काहीही बदल होत नाही. तो तोच राहतो. 0 असणार तर 0, 1 असणार तर 1, 5 असणार तर 5, 6 असणार तर 6. जर संख्या 4 व 9 असणार याला बायनरी स्विच म्हणतो आपण.
सम आणि विषम घातांकानुसार उत्तरात येणारा एकक स्थान बदलतो. सायकल ऑफ 4. तर यात येतात 2, 3, 7 आणि 8. जर 2, 3, 7 व 8 हे संख्येच्या एकक स्थानी असणार व त्याचा आपण जर घातांक घेत असणार, तर कंटिन्युअस येणाऱ्या 4 घातांकानंतर जे उत्तर येईल त्याचा एकक अंक हा नेहमी पुनरावृत्त होतो, म्हणजेच तो रिपीट होतो, जसं की आपण वरती पाहिले. त्यावरचे आता आपण काही प्रश्न सोडवू. तर पहिला प्रश्न एकदम सोपा आहे. 6च्या कोणत्याही घातांकाचा एकक स्थानचा अंक नेहमी काय असतो? आता आपण पाहिलं 0, 1, 5 आणि 6 जर अंक असणार तर त्याच्या घातांकाचा एकक स्थानी नेहमी तोच अंक असतो. जर 6 असणार तर उत्तर आपलं 6 असणार. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, व्हॉट इज द युनिट डिजिट ऑफ 5 रेज टू द पॉवर 999? 5चा घातांक 999 चा एकक अंक कोणता? परत आता मी जसं वरती सांगितलं, जर आपल्या अंकाचा एकक स्थानी 0, 1, 5 व 6 यापैकी काहीही एक असणार, तर त्यांचा कोणताही घातांक जरी घेतला तरी त्याचे उत्तर तेच येते. म्हणजे जर 5 असणार एकक स्थानी, आता इथे एकक स्थानी एकच स्थान आहे, ते एकक स्थान आहे, तर इथे 5 आहे तर याचं उत्तर 5च येणार. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, व्हॉट इज द युनिट डिजिट ऑफ 7 रेज टू द पॉवर 105? 1चा घातांक 105 चा एकक अंक कोणता? तर आपण आत्ता पाहिलं, जर या प्रकारचा प्रश्न सोडवायचा असणार तर आपल्याला सगळ्यात पहिले पाहायचं आहे एकक स्थानी कोणता अंक आहे. तर इथे एकक स्थानी आहे 7. 7 आपला येतो 2, 3, 7 व 8 या ग्रुपमध्ये येतो. या ग्रुपमध्ये काय आहे, तर दर 4 घातांकानंतर आपल्या येणाऱ्या उत्तराचा एकक अंक हा रिपीट होतो. त्यानंतर आपण काय पाहतो, त्यानंतर आपण पाहतो घातांक काय आहे. घातांक, तर इथे काय घातांक आहे 105. तर या ठिकाणी आपण काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा 105 ला 4 ने भागणार. 4 ने का, तर दर 4 घातांकानंतर आपला उत्तराचा एकक अंक हा रिपीट होतोय. जर मी 105 ला 4 ने भागितलं तर 4 दुने 8, तर उरले 2, वरचा 5, 6 चोक 24, तर बाकी किती उरली माझी, बाकी किती आहे, तर ती राहील 1. बाकी आहे 1. तर 1 बाकी असल्यावर आपण पाहिलंय काय आहे, 7 रेज टू द पॉवर 1, किंवा आपण त्याच फॉर्म्युल्याला एक्सच्या जर याच्यात म्हटलं तर एक्स रेज टू द पॉवर 1 साठी हे कोणतं कोणासाठी असतं, ज्याची बाकी बाकी ही 1 असणार. बाकी 2 असू शकते, बाकी 3 असू शकते किंवा बाकी 0 असते. तर एक्सच्या घातांक 2 साठी बाकी ही 2 असणार, एक्सच्या घातांक 3 साठी बाकी ही 3 असणार, एक्सच्या घातांक 4 साठी बाकी ही 0 असणार. किंवा तुम्ही उलटही म्हणू शकता, 0 जर बाकी असणार तर आपण एक्सचा घातांक 4 घ्यायला पाहिजे, बाकी जर 3 असणार तर आपण एक्सचा घातांक 3 घ्यायला पाहिजे, बाकी जर 2 असणार तर आपण एक्सचा घातांक 2 घ्यायला पाहिजे, बाकी जर 1 असणार तर एक्सचा घातांक आपण 1 घ्यायला पाहिजे. आता या ठिकाणी एक्स काय आहे, एक्स काय आहे, तर आपला 7 आहे तो एक्स आहे. या ठिकाणी x इज इक्वल टू काय आहे, तर 7 आहे. आणि आपली बाकी किती आहे, 1. 1. तर 7 रेज टू द पॉवर 1 आपल्याला घ्यावं लागेल. 7 रेज टू द पॉवर 1 म्हणजे 7चा घातांक 1 घ्यावा लागेल. तर याचे उत्तर काय येते, 7. याचं उत्तर 7 येतं. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आपले 7 येईल. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, 3चा घातांक 68 या संख्येच्या एकक स्थानाचा अंक कोणता? पहा, आपण सगळ्यात पहिल्यांदा काय पाहतो, संख्या कोणती आहे, तर संख्या आहे 3. त्याच्या एकक स्थानी काय आहे, 3. तर 3 हे कोणत्या ग्रुपमध्ये येतं, ते येतं 2, 3, 7 व 8 या ग्रुपमध्ये येतं. हे ग्रुपचं काय आहे, 4 घातांकानंतर आपले उत्तर रिपीट होतात. त्यानंतर आपण कशावर लक्ष देतो, तर घातांकावर लक्ष देतो. इथे किती आहे, 68 घातांक आहे. तर आपण 68 घेणार, 68 ला कशाने भागणार, तर 4 ने भागणार. तर 4 1 4, 28, 7 चोक 28, तर याला 4 ने पूर्ण भाग गेला. तर बाकी किती उरली, बाकी किती उरली, तर 0. बाकी जर 0 असणार तर आपण एक्सचा कोणता घात घेतो, आपण मी परत सांगतो, एक्सचा जर एक घात, बाकी जर 1 असणार तर आपण एक्सचा 1 घात घेतो, बाकी जर 2 असणार तर एक्सचा 2 भाग घेतो, बाकी जर 3 असणार तर आपण एक्सचा तिसरा भाग घेतो, आणि बाकी जर 0 असणार तर एक्स रेज टू द पॉवर 4 म्हणजे एक्सचा चौथा घात घेतो. हे कशाबद्दल बोललो आपण, बाकीबद्दल. तर इथे बाकी किती आहे, 0. तर आपण कोणता घेणार, एक्सचा चौथा घात. एक्सचा चौथा घात म्हणजे या ठिकाणी एक्स काय आहे, तर 3 आहे. एक्स इज इक्वल टू काय आहे या ठिकाणी, 3. तर आपण या ठिकाणी काय करणार, एक्सचा घात चौथा घेणार, 3चा घात 4, म्हणजेच काय, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. तर याचं उत्तर काय येतं, जर आपल्याला
टेबल जर पार्ट असणार तर याचं डायरेक्टली उत्तर 1 येतं, म्हणजे 1 येतं. जर आपल्याला तो टेबल पार्ट नसणार तर आपण काढू शकतो. काय आहे, इथे 2 3 आहे, इथे 2 3 आहे, तर 3 त्रिक 9 गुणिले 9, 9 9 81. तर याचा एकक स्थानी काय येतं 1, तर याचं उत्तर 1 येत आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, व्हॉट इज द युनिट डिजिट ऑफ 8 रेज टू द पॉवर 100? 8चा घातांक 100 या संख्येच्या एकक स्थानचा अंक काय असणार? परत आपण पाहू, जी संख्या दिलेली आहे त्याच्या एकक स्थानी काय आहे 8. तर 8 कोणत्या अंकांसोबत येतो? 8 येतो 2, 3, 7 व 8 या अंकांसोबत 8 असतो. म्हणजेच काय आहे, तर दर 4 घातांकानंतर आपली संख्या परत रिपीट होईल. तर आपल्याला काय करावं लागेल? त्यानंतर आपण काय करतो? तर जो घातांक दिलेला आहे म्हणजे 100 त्याला 4 ने भागतो. का? कारण दर 4 घातांकानंतर आपली संख्या रिपीट होते. तर याला 4 ने पूर्ण भाग जातो. कारण काय आपण 4ची कसोटी पाहिली आहे. शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असणार, तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. इथे शेवटचे 2 अंक शून्यच आहे. याचा अर्थ बाकी काय राहील आपली? 0. आणि याला 4 ने पूर्ण भाग जाईल. जर बाकी 0 असणार, तर आपण काय पाहिलं होतं? बाकी जर समजा 1 असणार तर x टू द पॉवर 1. बाकी जर समजा 2 असणार तर x रेज टू द पॉवर 2. बाकी जर 3 असणार तर x रेज टू द पॉवर 3. बाकी जर 0 असणार तर x रेज टू द पॉवर 4. तर या ठिकाणी बाकी किती आहे? 0 आहे. तर x रेज टू द पॉवर 4 म्हणजेच काय आहे? x रेज टू द पॉवर 4 म्हणजेच काय आहे? 8 रेज टू द पॉवर 4. 8 रेज टू द पॉवर 4 म्हणजे काय? 8 इंटू 8 इंटू 8 इंटू 8. आता आपण पाहिलं होतं 8चं जेव्हा घातांक 4 असतो तेव्हा एकक स्थानी येणारं उत्तर काय होतं आपलं? 6 होतं. जर आपलं तुमच्या लक्षात असणार तर, नसणार लक्षात तर आपण या पद्धतीने पण काढू शकतो. 8 8 64, 8 8 64, 64 गुणिले 64. आपल्याला या स्थानाचं काही महत्त्व नाही आहे कारण आपल्याला फक्त एकक स्थान काढायचं आहे. म्हणजे या दोन संख्यांचा आपण गुणाकार करणार. 4 चौक 16, 16चं एकक स्थान काय आहे? तर 6. तर याचं उत्तर 6 असणार. नंतरचा आपला प्रश्न आहे, इफ द नंबर इज 4 रेज टू द पॉवर 102 प्लस 4 रेज टू द पॉवर 103, द युनिट डिजिट इज. जर संख्या 4चा घातांक 102 अधिक 4चा घातांक 103 असेल तर एकक स्थानचा अंक कोणता? तर आपण पाहिलं 4 आणि 9 यासाठी काय असतं? तर सम आणि विषम घातांकासाठी त्यांचे उत्तर सारखे असतात. जर घातांक विषम असणार, विषम घातांक असणार, तर 4 साठी उत्तर काय असतं? तर 4 असणार. आणि 9 जर असणार संख्या, 9 संख्या म्हणजे काय? जी पण संख्या आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेली आहे त्याचा एकक स्थानचा अंक जर 9 असणार, तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी विषम जर घातांक असणार तर 9 उत्तर असणार. आणि सम जर घातांक असणार तर 4 साठी 6 उत्तर असणार आणि 9 साठी 1 उत्तर असणार. तर आता आपण पाहू, आपल्या प्रश्नात काय विचारलं आहे? 4चा घातांक 102 अधिक 4चा घातांक 103 म्हणजेच काय आहे? 4चा घातांक सम अधिक 4चा घातांक विषम. आता आपण पाहिलं, जर 4चा घातांक सम असणार तर त्याच्या येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी काय असतं? तर 6 असतो. आणि जर 4चा घातांक विषम असणार तर त्याच्या येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी 4 असतो. तर त्यामुळे आपलं उत्तर काय होणार? 6 अधिक 4 10. तर आपल्याला काय विचारलंय? फक्त एकक स्थानचा अंक विचारलाय, तर तो काय असणार? 0. तर या ठिकाणी आपले उत्तर होणार 0.